राष्ट्रीय मराठा पार्टी हा नवा राजकीय पक्ष राज्यातील येणाऱ्या सर्व निवडणुका लढवणार असल्याची घोषणा या पक्षाचे कार्याध्यक्ष विकास पाटील यांनी नगरमध्ये पत्रकार परिषदेत केली। राष्ट्रीय मराठा पार्टीची राज्य निवडणूक आयोगाकडे नोंदणी झाल्यानंतर मुंबईमध्ये 14 जानेवारी रोजी पक्षाची घोषणा करण्यात आली। त्यानंतर पुणे येथे 17 जानेवारी रोजी पंडित नेहरू हॉल येथे पक्ष स्थापना मेळावा घेण्यात आला। त्यामध्ये पक्षाची ध्येय धोरणे उद्दिष्टे ठरवण्यात आली, अशी माहिती या पक्षाच्या वतीनं कार्याध्यक्ष विकास पाटील यांनी नगरमध्ये पत्रकारांना दिली। मराठा समाजाला आरक्षण मिळवून देणे, ॲट्रॉसिटी कायद्यात बदल करून घेणे, राज्यातील येणाऱ्या सर्व निवडणुका पक्षातर्फे लढवणे, पुणे, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुका लढवणे, स्मार्ट नव्हे तर आदर्श शहर, आदर्श गाव निर्माण करणे, सर्व समाजातील तरुणांना नोकऱ्या वाढवण्यासाठी कटिबद्धता असणे, शेतकरी कर्जमुक्त करणे, शेतीमालाला स्वामीनाथन आयोगानुसार हमीभाव मिळवून देणे, शेतीपूरक उद्योगाचे ग्रामीण भागात विकेंद्रीकरण करणे आणि ग्रामीण भागात रोजगार निर्माण करणे, आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या समाजातील सर्व विद्यार्थ्यांना शिक्षण घेईपर्यंत शिक्षण मोफत करणे, हे या नव्या पक्षाची ध्येय आणि धोरणे आहेत, असंही पाटील यांनी यावेळी नमूद केलं। एक आदर्श राज्य, आदर्श समाज, आदर्श शहर, आदर्श गाव निर्माण करणार आहे, पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष विकास पाटील यांनीही यावेळी सांगितलं। पक्षातर्फे शामराव निंबाळकर राज्य उपाध्यक्ष, राजेंद्र सपकाळ शहर अध्यक्ष पुणे, पोपटराव पवार जिल्हाध्यक्ष पुणे ग्रामीण यांच्या नियुक्त्या यावेळी जाहीर करण्यात आल्या। या प्रसंगी कोषाध्यक्ष प्रकाश जगताप उपस्थित होते। महाराष्ट्रात होत असलेल्या सामाजिक चळवळीच्या पार्श्वभूमीवर आज विविध समाजाचे मोर्चे निघत आहेत। त्यात मराठा समाजाचे आहेत, बहुजन समाजाचे आहेत, मुस्लिम समाजाचे आहेत। त्या पार्श्वभूमीवर त्या समाजाला आजपर्यंत दुर्लक्षित ठेवण्यात आलेलं आहे। त्या समाजावर आजपर्यंत अन्याय होत आलेला अशी समाजाची भावना आहे। त्याची दखल घेण्यासाठी, त्यांच्या मागण्यांना वाचा फोडण्यासाठी, दिल्लीपर्यंत वाचा फोडण्यासाठी आम्ही बऱ्याच मराठा चळवळीतल्या संघटनांनी एकत्र येऊन राष्ट्रीय मराठा पार्टी या नावाने राज्य निवडणूक आयोगाकडे नोंदणी केलेली आहे आणि आता होत असलेल्या महाराष्ट्राच्या जिल्हा परिषदा, महानगरपालिका आणि पंचायत समितीच्या सर्व निवडणुका आम्ही ताकदीने लढणार आहोत। आम्ही जी भूमिका घेतलेली आहे ते मराठा समाजाला बहुजन समाजावर अन्याय होऊ न देता आरक्षणाची व्याप्ती वाढवून मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावं, त्याचबरोबर मुस्लिम समाजाला आरक्षण देण्यात यावं, त्यासाठी हा पक्ष हिरिरीने इतर राज्यातल्या आंदोलनाच्या नेत्याला बरोबर घेऊन हा लोकसभेपर्यंत आम्ही प्रश्न नेणार आहोत आणि हा प्रश्न सोडवण्याची जी जबाबदारी आहे ती लोकसभेवरती आहे। केंद्राचं सरकारी बहुमतात आहे, त्यामुळे लोकसभेमध्ये घटनादुरुस्ती करून हा आरक्षणाचा मुद्दा हा फक्त महाराष्ट्रापुरता सीमित नसून हा भारतातल्या सर्व मोठ्या राज्यामध्ये एका मोठ्या समाजाला दुर्लक्ष झाल्यासारखं वाटते। त्यामुळे लोकसभेमध्ये निर्णय घेऊन आरक्षणाची व्याप्ती वाढवून मराठा समाजाला तसेच मुस्लिम समाजाला आरक्षण देण्यात यावं। आम्ही अहमदनगर जिल्हा परिषदेच्या, अहमदनगर पंचायत समितीच्या सर्व निवडणुका, सर्व जागा लढवणार आहोत। आज आम्ही इथं अहमदनगर जिल्ह्याचे अध्यक्ष म्हणून शामराव नागवडे हे श्रीगोंद्याचे आहेत, त्यांची नेमणूक केलेली आहे। त्याचबरोबर पहिली तालुक्याची नेमणूक श्रीगोंद्याचे सलीम मोहम्मद जकाते यांची आम्ही इथं नेमणूक केलेली आहे आणि सर्व तालुका पंचायत समितीच्या आणि जिल्हा परिषद निवडणुका हा पक्ष लढवणार आहे। हा मराठा प्रणित आहे आणि मराठा समाजाची व्याख्या ही राष्ट्रगीतामध्ये जी मराठा समाजाची व्याख्या आहे, मराठा हा महाराष्ट्राला उद्देशून आहे आणि हा मराठा प्रणित पक्ष आहे आणि फक्त हा सर्वसमावेशक मराठा जरी नाव असलं तर मराठाचा अर्थ हा महाराष्ट्राला उद्देशून आहे। सर्वसमावेशक सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन हा पक्ष महाराष्ट्रात वाटचाल करणार आहे। त्यात भाजपला काँग्रेस मुक्त करायचं आहे, काँग्रेसला भाजप मुक्त करायचं आहे, राष्ट्रीय मराठा पार्टीला शेतकऱ्यांना कर्जमुक्त करायचं आहे। ह्या नुसतं घोषणा आहे। हे घोषणा त्या सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी केली की 15 डिसेंबर नंतर खड्डा दाखवा आणि 1000 मिळवा। मला नगर जिल्ह्यातल्या सर्व बेरोजगार तरुणांना एक जाहीर आव्हान करायचं आहे
दर महिन्याला एक 15 ते 20 खड्डे त्याचे फोटो काढून सार्वजनिक बांधकाम मंत्र्याकडे पाठवावे आणि त्याचं बिल पण सार्वजनिक बांधकाम मंत्र्याकडे पाठवावं. महिन्याला 15-20 खड्ड्यापेक्षा जास्त बोजू नयेत. पुढची 10 वर्ष खड्डे त्यांना पुरतील. नोकरी मागण्याची गरज पडणार नाही. सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी जाहीर केल्याप्रमाणे 15 डिसेंबर नंतर खड्डा दाखवा आणि 1000 रुपये मिळवा. त्या बेरोजगार तरुण अभियंता असेल किंवा तरुण असेल, बिल पाठवल्यानंतर त्याप्रमाणे बिलाची भरपाई करून द्यावी त्यांनी घोषणा केली आणि जबाबदार सार्वजनिक मंत्र्यांनी घोषणा केली. मला नक्की आशा आहे की जे बेरोजगार तरुण खड्ड्याचे फोटो आणि त्याचे बिल पाठवतील हे सरकार त्यांना त्याची भरपाई करून देईल. आताच्या येणाऱ्या विधानसभा नंतर कॉर्पोरेशनच्या निवडणुका, जिल्हा परिषद सगळ्या निवडणुका लढवण्यासाठी आमचा पक्ष आता नुकतीच मान्यता मिळालेली आहे. कार्यकर्ते येतात, ते जॉईन होतात आणि त्या हिशोबाने आमचं काम चालू आहे. आमच्याकडे रिस्पॉन्स चांगला आहे. ज्या लोकांना आजपर्यंत वाटत होतं की आजपर्यंतच्या पक्षांनी जे काही कोणी दिलेलं नाही, आजपर्यंत कोणीच काही दिलेलं नाही, जी प्रत्येक नागरिकाच्या मतदाराच्या मनाची जी खदखद होती त्या हिशोबाने आमचा पक्ष आहे. सगळ्यांच्या लोकांच्या मनातनं जे काही प्रश्न आहेत ते सगळे प्रश्न आम्ही घेऊन या सगळ्या इलेक्शन लढवणार आहोत. मराठा आरक्षण, मुस्लिम आरक्षण हे मिळावं, इतर कुठल्याही जातीच्या आरक्षणामध्ये कसल्याही प्रकारची कपात न होता ते मिळावं. मी शामराव तात्यासाहेब नागवडे, मी श्रीगोंद्याचा आहे आणि राष्ट्रीय मराठा पार्टी या नावाने आम्ही पक्ष स्थापन केलेला आहे. हा पक्ष हा महाराष्ट्रभर इथून पुढच्या सर्व निवडणुकांमध्ये भाग घेणार आहे आणि मराठा समाजासाठी त्याचप्रमाणे जे मराठा इतर 12 बोलींचा जो महाराष्ट्र म्हणतो त्या महाराष्ट्रातल्या सगळ्या जाती धर्मासाठी काम करणार आहे. आणि ह्या पक्षाची बांधणी आता आम्ही चालू केलेली आहे. ह्या पक्षाच्या माध्यमातून सगळ्या जाती धर्मातल्या लोकांना बरोबर घेऊन आम्ही हे काम करणार आहे. आणि या पक्षाच्या सर्व वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी माझी नगर जिल्हा अध्यक्ष म्हणून या ठिकाणी नेमणूक केलेली आहे आणि त्याच दृष्टीने सगळ्या जिल्ह्यांमध्ये फिरून प्रत्येक जिल्ह्यातल्या तरुण मराठा कार्यकर्त्यांना तसेच इतर जाती धर्माच्या कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन मराठा आरक्षणाच्या किंवा इतर शेतकरी समाजाच्या ज्या कर्जमुक्तीच्या मागण्या आहेत त्या सर्व मागण्या आम्ही सरकार दरबारी मांडून यासाठी न्याय मिळवण्याचा प्रयत्न करणार आहोत. मग ते आंदोलनाचं माध्यम असो किंवा राजकीय माध्यम असो किंवा निवडणूक लढवण्याचं माध्यम असो किंवा निवडणुकीत उभं राहून खराब लोकांना, वाईट लोकांना पाडण्याचा कार्यक्रम जरी करावा लागला तरी तो आम्ही करणार आहोत. अशा पद्धतीचं आज नगरमध्ये प्रेस क्लब झाली. त्याच्यामध्ये आमचे महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष माननीय विकास पाटील, त्याचप्रमाणे श्याम निंबाळकर, त्याचप्रमाणे सपकाळ साहेब पुणे जिल्हा अध्यक्ष आणि पोपटराव पवार हे पुणे जिल्ह्याचे ग्रामीणचे अध्यक्ष, त्या सगळ्यांनी मिळून हा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे आणि जनतेने आम्हाला त्यामध्ये आशीर्वाद द्यावे अशा प्रकारची आमची सगळ्यांची भावना आहे. वृत्त संपादन विभाग, NCN, नगर वार्ता, अहमदनगर.